अशा मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या भागाचे खासदार बाबासाहेब वास्तवने ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले, नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, अखिल भारतीय किसान महासभेचे देशाचे अध्यक्ष काँग्रेस अशोक ढवळे, आमचे सरकारचे दादाभाऊ कळमकर, सत्यजित दादा कांबळे, संदीप फडके, हा सवन सोहळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते अमित भांगरे, सुनीताताई, व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि अनेक तास ह्या ठिकाणी बसणाऱ्या बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या 61व्या जयंतीच्या निमित्तानं आहे. हा कार्यक्रम कौटुंबिक तसा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम. अकोला तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासी बहुल तालुका, अतिवृष्टी असलेला तालुका, भंडारदऱ्यासारखं एक प्रचंड धरण असलेला हा तालुका आणि महाराष्ट्राच्या एकेकाच्या दुष्काळी नगर जिल्ह्याला पाणी देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जपणूक करणारं नेतृत्व हे जन्माला आलं, ज्याच्यामध्ये यशवंतराव भांगरेंचं नाव घ्यावं लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळी पहिल्यांदा गेलो त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न प्रभावीपणानं मांडणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशवंतरावचा उल्लेख हा आम्हा सगळ्यांना करावा लागेल. नंतरच्या काळामध्ये ही जबाबदारी अशोकरावने घेतली. दुर्दैवानं नियतीचं काही ना काही वेगळं होतं आणि ते तुम्हा आम्हा सगळ्यांच्यातून लवकर निघून गेले. त्यांचा विचार हा होता की नवीन पिढी तयार करायची आणि त्या पिढीच्या मार्फत अकोला तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील याची खबरदारी घ्यायची आणि त्या संबंधीचे असतात त्यांच्या मनात होते. मला आठवतंय एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो. त्या ठिकाणी अशोकराव होते. भाषणाला उभे राहिले आणि आश्वस्त झाले. अस्वस्थतेत त्यांनी एकच गोष्ट सांगितली मला की पवार साहेब, आमचं तुमच्याकडून काही मागणं नाही, फक्त एकच काम करा, माझ्या मुलावर लक्ष ठेवा.
अंगणीचं लक्ष ठेवा आणि अंगणीचं लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेतनं माझ्याकडनं घेतला. असंच होतं, डोळ्यात पाणी होतं, पण चिंता नुसती अंगणीची नव्हती, त्या अकोला तालुक्याच्या गोरगरीब जनतेची होती आणि त्या जनतेची त्यासाठी कष्ट करणं, त्याच्यासाठी बांधिलकी ठेवणं, त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणं ही त्यांची अपेक्षा अमित आणि संचित ऐकत होती. मला आनंद आहे या त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा पाळला. प्रश्न खूप आहेत. आधीच्या वक्त्यांनी शेती, शेतकरी अशा अनेक प्रश्नाच्या संबंधीचे विचार मांडले. आज देश एका संकटात जातो. कष्ट करणारा, काळ्या आईशी इमान राखणारा जो माझा बळीराज आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पण आजचे राज्यकर्ते या संदर्भात कधी लक्ष देत नाही. आपण बघितलं गेले काही दिवसांनी शेतीमालाची किंमत ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला, काही कोणी जास्त मागत नाही, पण शेतीमाल पिकवण्याच्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आहे तेवढंच तरी फायदा त्या बळीराजाच्या फायदा पाहिजे एवढी एक वेळ मागणी त्या ठिकाणी. अर्थात या ठिकाणी अजित नवल्यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुखणं एका निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं. एक जोडधंदा, शेतीला जोडधंदा आणि म्हणून दुधाची किंमत ही रास्त मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते. आज त्याच्यात लक्ष देण्याची गरज आहे. कांदा हे पीक जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक महाराष्ट्राला, देशाला, शेजारचा नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, धुळे असेल, त्या भागातला शेतकरी कशाचा विचार न करता कांद्याचं पीक घेतो आणि त्या कांद्याला रास्त किंमत मिळाली पाहिजे एवढं एकच मागणं त्याच्याकडे. आणि घडतंय काय? घडतंय की त्या कांदा उत्पादकाला न्याय देण्याच्यासाठी आजच्या सरकारची तयारी नाही. मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नाशिकला आले, त्यांची सभा होती. त्या दिवशी मी नाशिकला होतो आणि त्यांच्या सभेत एक कोणते शेतकरी तरुण होता आणि एवढंच सांगायला लागला की तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय, माझ्या कांद्याला तेवढी किंमत द्या. एवढी साधी मागणी त्या ठिकाणी केली. पोलिसांनी त्याला पकडलं आणि आत नेऊन टाकलं कुठेही. कांद्याची किंमत वाढणाऱ्या शेतकऱ्याला आपला मागणी करण्याचा अधिकार हा या देशात नाही, हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये तुम्ही लोकांनी पाहिजे. उसाची शेती आज तुम्ही लोक करतात,
साखर तयार करतो, देशाची गरज भागवतो आणि अधिक साखर जी असते ती दुनियाच्या बाजारपेठेमध्ये वाचवण्याचा निर्णय घेतला जातो. आजच्या मोदी सरकारने आम्हाला परदेशात फसवायला बंदी घातली, आवर घातला आणि ऊस उत्पादकांना त्याची किंमत ही चांगली देण्याच्यासाठी मागणी जी आहे तिची पूर्तता या ठिकाणी केली जात नाही. या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची आस्था नाही. आणि तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आज लोकसभेच्या निवडणुका आपण केल्या आणि तुम्ही उत्तम काम केलं, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला काँग्रेस ढवळेंनी की 5 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आणि ही अवस्था या ठिकाणी होती. या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आणि मला अभिमान आहे तुमचा की 48 खासदारांच्या जागेपैकी 31 ठिकाणी खासदार तुम्ही निवडून दिले. तुमच्या नगर जिल्ह्याच्या या दोन्ही जागा मोठ्या मतांनी विजय केल्या आणि एक नवीन दिशा आज संपूर्ण देशाला तुम्ही दाखवली. हे आता इथे थांबायचं नाही. आजपासून 70 दिवसांनी विधानसभेची निवडणूक यायची. 70 दिवसांनी तयारीला तुमच्या सगळ्यांची एकी मजबूत असेल तर कुणी त्यांना धक्का लावू शकत नाही. हे राज्य तुमच्या हातात झाल्याशिवाय राहत नाही. आणि आम्ही लोकांनी ठरवलंय की असं काही मागायचं नाही. आता माझ्या सरकारला तुम्ही कितीदा निवडून दिलं तुम्हाला माहिती आहे. मला आत्तापर्यंत लोकांनी 56 वेळेला निवडून दिलं. थोडं नाही, 56 वेळेला. आणि त्यामुळं आता काही मागायचं नाही. एकच मागायचं की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाची सत्ता येईल. आणि आज शेतकरी, कष्टकरी, तरुण माणूस, आया बहिणी या सगळ्यांच्या हिताची जपणूक करणार एक मजबूत अशा प्रकारचं सरकार आज या ठिकाणी आणायचं आहे. आणि ते करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही या ठिकाणी हवी आहे. त्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही. आणि आम्ही ठरवलंय माणसं साधी द्यायची. आता बघा निवडणुकीला उभे राहिले त्यांचे विरुद्ध एक मोठे नेते होते. त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा ग्रस्त पार्लमेंटमध्ये जाणार, त्याला इंग्रजी येत नाही, हा तिथे जाऊन काय करणार. पार्लमेंटमध्ये इंग्रजी यावं लागतं असं नाही. पार्लमेंटमध्ये हिंदीत बोलता येतं, मराठीत बोलता येतं, तुमच्या मातृभाषेत बोलता येतं. हे गेले पार्लमेंटमध्ये. मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी पार्लमेंटमध्ये जास्त काय बोलतं माहीत नाही.
सफर यायला उभं राहिला, धाड 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 इंग्रजी गाडी जी सुटली ती गाडी वेगळी सगळं फायदा बघायला लागलं. म्हणजे कोण हे कधी आलाय, थांबवायला तयार नाही. आणि भाषण काय केलं, भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची जपणूक इथं होत नसेल की इथलं मी काम चालूनच देणार नाही. तिथं मांडणी मी केली, ती कष्टकऱ्याची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली. आणि असं एक नाही, आज असे 31 खासदार त्या ठिकाणी जाऊन बसले. मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की 31 खासदार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नांची फराकाष्ठा त्या ठिकाणी करतील. आणि एक प्रकारचं देशामध्ये राजकारण बदलण्याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संपादन करतील, ज्याचा सार्थ अभिमान किंवा सगळ्यांना होतील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला आणखीन 2 ठिकाणी जायचे, मी काही अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. पण आम्ही आणि त्यांच्या सरकारांना तुम्ही शक्ती द्या, तुम्ही फाशीमध्ये द्या. आणि तुमच्या या प्रयत्नाला पूर्ण ताकदीनं आम्हाला लोकांची मदत असेल. आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खात्री या ठिकाणी देतो की अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो निकाल आम्ही घेतला आहे. 5 वर्षाच्या पूर्वी एका डॉक्टरला आम्ही निवडून दिलं, 20 तुम्हाला सांगितलं निवडायला. मला असं वाटतं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत दिली, लोकांना पाठिंबा दिली, लोकांची साथ सोडणार नाही. इथं भाषण केलं, काही झालं तर पवारसाहेबांची साथ सोडणार नाही. मुंबईत गेला, बत्तीसकडे जाऊन बसला. आता कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं, हे उद्याच्या विधानसभेमध्ये ठिकाणी करायचं. आणि हे काम तुम्ही करा, हे काम तुम्ही करा. आणि या तरुणाच्या फाशीची शक्ती या अकोला तालुक्याच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीतून आम्ही बदलल्याचं राहणार नाही, हाच विश्वास आज या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33
आणि 02424 22 33 24.